नमस्कार. प्रकाश ऑन बेसिक्सवर आपलं स्वागत आहे. मी प्रकाश जोग. आपण प्रकाश ऊर्जेची चर्चा करतोय. त्यात अपवर्तन म्हणजे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट याच्याबद्दल आपण बोलतोय. आजच्या विषयासाठी काही इंग्रजी शब्द मी नक्कीच वापरणार आहे, कारण ते मराठीत भाषांतरित करणं तसं समजायला नंतर कठीण होणं शक्य आहे. आजचा विषय म्हणजे लेन्सेस. आणि लेन्सेस म्हणजे सर्व प्रकारची भिंग, पारदर्शी माध्यम, काचेचं किंवा आज प्लास्टिक किंवा पॉलिमर्स यांच्यापासूनही बनवलेली. याचे एक किंवा दोन्ही साईड्स या कर्व्ड असतात आणि माध्यम याची घनता बाहेरच्यापेक्षा वेगळी असते. प्रत्येक कर्व्ड साईडला एक रेडियस असतो, त्रिज्या असते, आणि ते जे अंतर असतं ते R1 असं धरलं जातं. दुसऱ्या साईडची R1ची R2ची किंमत ही दुसऱ्या बाजूला असणार आहे. असे R1 आणि R2 यांनी सामावून बनलेलं असं हे भिंग. लेन्सेस या दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे कॉन्व्हर्जिंग लेन्स आणि दुसरं म्हणजे डायव्हर्जिंग लेन्स. कॉन्व्हर्जिंग म्हणजे ज्याच्यात प्रकाश किरण एकत्र येतात ते, त्यांनी खरी प्रतिमा तयार होते ते. आणि दुसरे म्हणजे डायव्हर्जिंग लेन्स, ज्यातनं समांतर प्रकाश गेला की तो पसरतो आणि तो एका मागच्या कुठल्या तरी बिंदूकडून येतोय असं जाणवतं. अशी ही दोन प्रकारची भिंग. आपल्याकडे मराठीत त्यांना बहिर्गोल आणि अंतर्गोल असं म्हटलं जातं. म्हणजे जे मध्ये जाड ते कॉन्व्हर्जिंग आणि जे मध्ये बारीक ते डायव्हर्जिंग, अशा प्रकारची ही लेन्सेस असतात. पण त्याच्यात आणखीन काही उपघटक पण आहेत. दोन्ही बाजू फुगीर असतील तर त्याला बाय कॉन्व्हेक्स किंवा बाय कॉन्केव्ह असं म्हटलं जातं. एक बाजू सपाट आणि एक कर्व्ड अशी असेल तर प्लेनो कॉन्व्हेक्स, आणि अशी असेल तर प्लेनो कॉन्केव्ह असं त्यांना म्हटलं जातं. आणि एक जास्ती फुगीर आणि एक कमी फुगीर पण त्याच बाजूला अशी जर असेल तर मध्ये जाड आहे, म्हणजे ह्यांनी प्रकाश किरण एकत्र येणार आहेत. अशा लेन्सेसला कॉन्केव्हो कॉन्व्हेक्स असं म्हटलं जातं. आणि ते उलट पण होऊ शकतं की आतला भाग खूप खोलगट आहे आणि बाहेरचा पसरट आहे, त्यामुळे मध्ये बारीक आणि वर पसरलेलं असं जर लेन्स असेल तर त्याला कॉन्व्हेक्सो कॉन्केव्ह असं म्हटलं जातं. ही फक्त नावं आहेत. मुळात आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की ते मध्ये जाड असेल आणि बाजूला बारीक असेल तर त्यातनं प्रकाश किरण एकत्र येणार आहेत, आणि मध्ये बारीक असेल तर त्यातनं प्रकाश किरण हे पसरणार आहेत. एवढं लक्षात आलं लेन्सेसच्या बाबतीत तरीही पुरेसं आहे. आपण जे चष्म्यांसाठी वगैरे वापरतो ही अशी दोन्ही बाजूला कर्वेचर असलेली लेन्सेस असतात. एक कॉन्व्हर्जिंग लेन्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिमा तयार होऊ शकतात. पण डायव्हर्जिंग लेन्स म्हणजे अंतर्गोल लेन्सेस जे असतात, भिंग जी असतात, त्याच्यातनं फक्त एकाच प्रकारच्या प्रतिमा तयार होतात. त्या सरळ असतात आणि त्या लहान असतात. म्हणजे त्या भिंगातनं बघितलं की प्रत्येक गोष्ट ही लहान दिसते, पण ती सरळ उलट अशी दिसत नाही, सरळ दिसते. अशी कॉन्व्हर्जिंग आणि डायव्हर्जिंग लेन्सेस. पण मग हे वागतं का, वळतं का, प्रकाश किरण का वळतात, ते समजण्यासाठी अगदी छोटा, म्हणजे गेल्या वेळेस जे आपण बोललो त्याच्याकडे मी परत येतो. गेल्या वेळेस मी तुम्हाला असं सांगितलं होतं की प्रिझम्स असतात त्रिकोणी आकाराचे. त्याच्या वरचा जो अँगल असतो तो A, माध्यम त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा म्यू किंवा काय जी काय चिन्ह घेतलं असेल ते, आणि त्याच्यावर जर एका बाजूनी प्रकाश किरण पडले तर ते बेस जिथे असेल त्या बाजूला वळतात. हा नियम ह्याच्याबद्दल मी गेल्या वेळेस सांगितलं होतं. आता जर आपण एक मोठं कॉन्व्हेक्स लेन्स असं बघितलं
तर या कॉन्व्हेक्स लेन्सचे छोटे 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 जर तुकडे पाडले आपण, तर प्रत्येक तुकडा हा एका प्रिझमचा भाग आहे असं लक्षात येईल. अगदी मधला भाग आहे तो फ्लॅट असतो, त्यामुळे त्याला इकडनं प्रकाश किरण मधनं आले तर ते सरळच्या सरळ आरपार निघून जातात. हा जो ही मधली रेष आहे त्याला ॲक्सिस असं म्हटलं जातं. त्याच्या समांतर वर्ण प्रकाश किरण आले तर तो वळला आहे, तो वळला की त्याचा अँगल इथे येणार आहे, त्यामुळे ते प्रकाश किरण हळूच खालच्या बाजूने वळणार आहे. थोडंसं आणखीन वर गेलो की हा अँगल असा आहे तो आणखीन असा 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 होत जाणार आहे, म्हणजे अँगल वाढत जाणार आहे. आणि अँगल जर वाढत गेला तर प्रकाशाचं वक्रीभवन होण्याचं प्रमाणही वाढणार आहे. त्यामुळे या सर्वाचा एकत्रित परिणाम असा होतो की हे सर्व प्रकाश किरण इकडनं समांतर जर आले तर लेन्सच्या पलीकडे एका बिंदूला हे सर्व प्रकाश किरण एकमेकांना छेद देऊन भेटतात. खालच्या बाजूने येणारे प्रकाश किरण तसेच बेसकडे वळून तिथेच येतात. हा जो पॉइंट आहे त्याला फोकल पॉइंट असं म्हटलं जातं किंवा फोकस असं म्हटलं जातं. आणि लेन्सच्या नाभीपासनं म्हणजे मध्यापासनं ते जे अंतर आहे त्याला फोकल लेंथ असं म्हटलं जातं. त्यामुळे कुठलंही लेन्स घेतलं तर त्याला फोकल लेंथ असते, त्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतं आणि ते किती मोठं आहे लेन्स हेही असतं. अर्थात एक लक्षात घ्या की एक कर्वेचर एका बाजूला असू शकेल, दुसरं दुसऱ्या बाजूला असू शकेल. फोकल लेंथ ही ह्या बाजूने विचार केला तर या बाजूला असेल, इकडनं विचार केला तर या बाजूला असेल. त्यामुळे दोन फोकल लेंथ्स असतात. असं हे लेन्स. हे R1 ची किंमत किती आहे, R2 ची किंमत किती आहे आणि त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आहे हे माहीत असेल तर एक फॉर्म्युला वापरून ह्याची फोकल लेंथ किती असू शकेल हे कॅल्क्युलेट करता येतं. आणि मग काच त्याप्रमाणे घासून किंवा बदलून पाहिजे त्या प्रकारचं लेन्स तयार केलं जातं. या फॉर्म्युलाला लेन्स मेकर्स फॉर्म्युला असं म्हटलं जातं. फॉर्म्युला सोपा आहे, फार कठीण नाही, माहिती ऐकलेला असावा. 1/4 फोकल लेंथ इक्वल टू म्यू म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स -1 ब्रॅकेटमध्ये 1/R1 - 1/R2, वेर R1 आणि R2 या त्या कर्वेचरच्या किमती आहेत. फॉर्म्युला ऐकलेला असला म्हणजे झालं. त्याचा परिणाम म्हणजे आपल्याला पाहिजे ती फोकल लेंथ मिळवता येते, हे जास्ती महत्त्वाचं. आता ह्याची पुढची पायरी, प्रकाश किरण एकत्र आणणं हे लेन्सचं काम आहे. त्यामुळे लेन्स जर जास्ती पॉवरफुल असेल तर प्रकाश किरण जास्ती वाळवले जातील, म्हणजे त्याची फोकल लेंथ कमी असेल. म्हणजे इथे लेन्स असेल तर प्रकाश किरण लांब न जाता पटकन इथे वळणार आहे, म्हणजे हे लेन्स पॉवरफुल असेल. म्हणजे जितकी फोकल लेंथ कमी तितकी लेन्सची ताकद किंवा पॉवर जास्ती. आणि ह्या पॉवर मोजण्यासाठी एक युनिट वापरलं जातं, त्याला डायोप्टर असं म्हणतात. कॅपिटल D हा सिम्बल त्याच्यासाठी वापरला जातो. या डायोप्टरची किंमत आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असते, कारण चष्म्याचा नंबर जो म्हटला जातो तो हा डायोप्टरचीच किंमत असते. बहिर्गोल भिंग असेल तर त्याच्यासाठी डायोप्टर व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते आणि अंतर्गोल असेल तर डायोप्टरची व्हॅल्यू ही निगेटिव्ह असते. आणि फोकल लेंथ असेल त्याचा रेसिप्रोकल म्हणजेच डायोप्टरची किंमत, अर्थात फोकल लेंथ ही मीटरमध्ये मोजली जाते. इतकं कठीण नाही असं ऐकण्या इतकं. कारण समजा डायोप्टरची किंमत 1 असेल तर 1 डायोप्टर असेल तर फोकल लेंथ 1/1 म्हणजे फोकल लेंथ ही 1 मीटर असणार आहे. डायोप्टरची किंमत नंबर हा +2 इतका असेल तर फोकल लेंथ 1/2 किंवा अर्धा म्हणजे अर्धा मीटर म्हणजे 50 सेंटीमीटर, म्हणजे फोकल लेंथ कमी झाली. जर डायोप्टरची किंमत 4 असेल
तर फोकल लेंथ 1/4 इतकी असेल. आणि 1/4 म्हणजे मीटरमध्ये 1/4 मीटर म्हणजे 25 सेंटीमीटर. आणि समजा फोकल लेंथ 20 सेंटीमीटर असेल तर ते मीटरमध्ये करायचं म्हणजे 20/100. त्याचा रेसिप्रोकल म्हणजे 100/20 म्हणजे त्याचे डायोप्टरची किंमत ही +5 इतकी झाली. हीच जर निगेटिव्ह असेल तर तो लेन्स हे डायव्हर्जिंग किंवा अशा पद्धतीचा असतो. अशी ही लेन्सची पॉवर. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या चष्म्याचा नंबर जेव्हा आपण बघतो तेव्हा दरवेळेस नंबर बघताना हा नंबर आणि फोकल लेंथ यांचा काय संबंध आहे हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या की जर 2 भिंग घेतली आणि ती एकमेकांना जोडून ठेवली तर त्यांची जी काय डायोप्टरची किंमत असेल किंवा पॉवर असेल ती एकमेकांची बेरीज केली जाते. म्हणजे 2 डायोप्टर आणि 2 डायोप्टरची 2 भिंग एकमेकांना जोडली तर प्रत्येकामुळे फोकल लेंथ त्या प्रमाणात कमी होणार आहे आणि त्याची किंमत ही 4 डायोप्टर इतकी होणार आहे. पण समजा एक भिंग हे +3 आणि दुसरं -1चं असेल तर एकामुळे प्रकाश किरण जवळ येत आहेत, दुसऱ्यामुळे ते पसरत आहेत. त्यामुळे +3 -1 म्हणजे +2 इतकी किंमत त्याची येणार आहे. अगदी साधं सरळ गणित आहे. अशा पद्धतीने लेन्सेस एकमेकांना जोडूनही त्याचा वापर करता येतो. आता पुढची पायरी, ह्या लेन्सेसचा उपयोग काय? तर सगळ्यात महत्त्वाचा उपयोग आपल्या दृष्टीने म्हणजे आपले डोळे आणि आपल्या आत लेन्स असल्यामुळेच ह्या प्रतिमा तयार होतात. पण तो एक मोठा विषय आहे, त्याच्याबद्दल मी पुढच्या वेळेस बोलणार आहे. मग ह्या बाकीच्या लेन्सेस कुठे वापरल्या जातात? तर सगळ्यात कॉमन वापर म्हणजे आपण ज्याला भिंग लहानशा गोष्टी बघण्यासाठी वापरतो ते, याला मॅग्निफाईंग ग्लास असं म्हटलं जातं. साधं मोठ्या त्रिज्येचं किंवा मोठ्या डायमीटरचं बहिर्गोल भिंग ज्याची फोकल लेंथ कमी असेल, 5-10 सेंटीमीटर तितकी असेल, त्याला मॅग्निफाईंग ग्लास असं म्हटलं जातं. टेक्निकल भाषेत याला सिंपल मायक्रोस्कोप असं म्हणतात. जाड बहिर्गोल भिंग, कमी फोकल लेंथ, मोठं आकाराने. त्यांनी होतं काय तर कमी अंतरावर धरल्यानंतर त्यातनं मोठी झालेली आभासी प्रतिमा तयार होते आणि ती बघण्यासाठी ही भिंग वापरली जातात. हस्त सामुद्रिक हाताच्या रेषा बघायच्या, काय तुझं भविष्य आहे बाबा हे सांगण्यासाठी बरेच वेळा असं भिंग वापरलं जातं. मुलं जेव्हा प्रॅक्टिकल्स करतात तेव्हा त्यांना लहान लहान गोष्टी बघण्यासाठी असं छोटंसं लेन्स दिलेलं असतं. आणखीन एक ठिकाणी हे वापरलं जातं. खूप लहान फोकल लेंथ म्हणजे 1 किंवा 2 सेंटीमीटर फोकल लेंथ असलेलं एक छोटंसं लेन्स असतं आणि ते असं नळीत बसवलेलं असतं. एक छोट्याशा नळीत 2 इंच, एक किंवा 2 सेंटीमीटर लांबीची नळी असते आणि ती नळी अशी काचेच्या नळी ही धातूची नळी अशी डोळ्याच्या खाचेत अशी अडकवली जाते आणि त्यातनं हिरे तपासणारे हिऱ्यांचे पैलू कसे आहेत ते बघतात. घड्याळ जे असतात ते घड्याळातले स्क्रूज किंवा बाकीच्या लहान सहान गोष्टी बघू शकतात. कारण जर फोकल लेंथ 1 किंवा 2 असेल, 1 सेंटीमीटर फोकल लेंथ म्हणजे 1/100 म्हणजे 100 डायोप्टर इतकी त्याची ताकद आहे. त्यामुळे त्यातनं दिसणारी प्रतिमा एकदम मोठी दिसते. त्यामुळे अनेक लहान लहान गोष्टी आपल्याला दिसू शकतात. यालाच सिंपल मायक्रोस्कोप असं म्हणतात. तो डोळ्यावर बसवून अनेक गोष्टी, छोटी छोटी कामं, बारीक नाजूक काम करणं शक्य असतं. यात 2 अडचणी येत असतात. पहिली म्हणजे ही प्रतिमा एक तर खूप मोठी होते आणि मधल्या भागात चांगली असते, पण बाजूच्या भागात ती खराब होते, तिरकी होते. त्यामुळे मधला हिरा जरा जरी बाजूला नेला तर प्रतिमा नीट दिसत नाही. त्यामुळे काही अडचणी ह्या प्रत्येक लेन्समध्ये असणारच आहेत. आणखीनही काही अडचणी असतात, त्याची चर्चा मी नंतर करणारच आहे. त्यामुळे किती मोठं एखाद्या लेन्सनी करायचं यालाही काही मर्यादा आहेत. त्याच्या पलीकडे जर एखादी गोष्ट मोठी करून बघायची असेल
तर एकापेक्षा जास्त लेन्सेसचा वापर करायला पाहिजे. हे अगदी सरळ उघड आहे. आणि मग यातनं जे तयार होतात ते म्हणजे दुर्बिणी, टेलिस्कोप्स, मायक्रोस्कोप्स, ज्यांना फील्ड ग्लासेस असं म्हटलं जातं, की युद्धात किंवा बाकीच्या ठिकाणी लांबची गोष्टी बघण्यासाठी वापरल्या जाते, किंवा बायनॉक्युलर्स ज्याला आपण म्हणतो. या सर्वांची निर्मिती ही एकापेक्षा जास्त लेन्सेस वापरून यांची निर्मिती केली जाते. टेलिस्कोपमध्ये 2 बहिर्गोल म्हणजे कॉन्व्हेक्स भिंग असतात. मोठं जे या गोष्टीला बघायचं त्याच्याकडे जे वळवलेलं असतं त्याला ऑब्जेक्टिव्ह असं म्हटलं जातं. आणि ह्याचा व्यास किंवा डायमीटर हा खूप जास्ती असतो. आणि दुसरं जे डोळ्याच्या जवळ असतं त्याला आयपीस असं म्हटलं जातं. त्याची फोकल लेंथ 1, 2 किंवा 5 सेंटीमीटरपर्यंत असते. हे आयपीस हे एकापेक्षा जास्ती भिंगांचं पण बनवता येणं शक्य असतं. मग यातनं आपल्याला वस्तू दिसते, त्याची प्रतिमा 2 पद्धतीने तयार होते. खरं तर टेलिस्कोप्स हे 2 पद्धतीचे असतात. एकाला रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप असं म्हटलं जातं आणि एकाला रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप असं म्हटलं जातं. आज ज्याच्याबद्दल आपण बोलतोय तो रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप. आणि त्याची फोकल लेंथ असते ऑब्जेक्टिव्हची. मग ते किती पट मोठं दिसतं ह्याचं गणित अगदी सोपं आहे. मुळात टेलिस्कोपमुळे खूप लांब असलेली गोष्ट आपल्याला जवळ आणि मोठी दिसते. ती किती पट मोठी दिसते याला महत्त्व आहे. आणि ते म्हणजे समजा ऑब्जेक्टिव्हची फोकल लेंथ 100 सेंटीमीटर असेल आणि आयपीसची फोकल लेंथ ही 5 सेंटीमीटर असेल तर 100/5 म्हणजे 20 पट मोठी ती गोष्ट आपल्याला दिसू शकते. यालाच मॅग्निफाईंग पॉवर असं म्हटलं जातं. त्यामुळे टेलिस्कोपची मॅग्निफाईंग पॉवर किती आहे हे महत्त्वाचं आहे. आणि ही मॅग्निफाईंग पॉवर किंवा काही ठिकाणी वेगळ्या पद्धतीने याला मॅग्निफिकेशन असंही म्हटलं जातं. मग काय बघायचं आहे याच्यावर तो टेलिस्कोप कसा वापरला जातो हे अवलंबून असतं. ग्रह तारे जर बघायचे असतील तर मुळात तिथनं येणारा प्रकाशच कमी असतो. त्यामुळे जर तो प्रकाश आतल्या नळीत बाजूला इकडे तिकडे पडला तर प्रतिमा चांगली दिसणार नाही. म्हणून या नळ्या सर्व आत पूर्णपणे काळ्या केलेल्या असतात. आणि तो हातात धरून असं बघणं फार कठीण असतं. त्यामुळे त्याला माउंटिंग केलेलं असतं. त्यामुळे विशिष्ट दिशा देणं आणि तिथे स्थिर ठेवणं ही शक्यता या टेलिस्कोप्समध्ये असते. या टेलिस्कोप्सबद्दल ज्याला टेरेस्ट्रियल आणि आकाशातील अशा पद्धतीचे टेलिस्कोप्स म्हटले जातात, ह्याच्या मागे काही विज्ञान आहे हे तर मी तुम्हाला सांगितलं. पण या विज्ञानाच्या पलीकडे जाऊनही काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याच्याकडे मी येतो. आणि ते अतिशय इंटरेस्टिंग आहे की विज्ञानाने छोट्या छोट्या गोष्टींमुळे किती मोठा फरक पडू शकतो ह्याच्याकडे आपण येऊया. मग ह्या टेलिस्कोपचा शोध लागला कसा? तर असं म्हटलं जातं की फ्रान्स वगैरेच्या ठिकाणी लेन्स मेकर जे लेन्सेस बनवणारे होते त्यांच्यापैकी कोणीतरी तपासून बघताना ते लेन्सेस एकमेकांच्या समोर धरल्यानंतर काही विशिष्ट अंतरावर धरल्यानंतर त्याला लांबच्या गोष्टी एकदम जवळ दिसायला लागल्या. आणि त्याच्या असं लक्षात आलं की बाबा हे करणं शक्य आहे. त्यामुळे त्यांनी ज्या लोकांनी लेन्सेस वापरतात त्यांच्या मदतीने हे टेलिस्कोप्स बनवणं सुरुवात झाली. टेली म्हणजे लांबचं, स्कोप म्हणजे दिसणं. जे लांबच्या गोष्टी ज्यांनी व्यवस्थित दिसतात ते टेलिस्कोप. अडचण अशी आहे की त्यातली प्रतिमा जी असते 2 बहिर्गोल भिंग घेऊन वापरून आत्ता मी सांगितल्याप्रमाणे वापरली तर त्यातली प्रतिमा आतली उलटी दिसते. ही तयार होते कशी? तर पहिला जो ऑब्जेक्टिव्ह आहे त्यांनी ताऱ्याची किंवा चंद्राची प्रतिमा ही उलटी आतमध्ये फोकल लेंथच्या जवळ तयार होते. आणि त्याच्यात थोडंसं जवळ लेन्स ठेवलेलं असतं, ते आयपीस आहे. त्यातनं मगाच्या मायक्रोस्कोप सारखी मोठी प्रतिमा दिसते.
त्यामुळे मूळ चंद्राची प्रतिमा आपल्याला कित्येक पट मोठी दिसते. आता चंद्र सरळ आहे का उलटा आहे यांनी फारसा फरक पडत नाही. त्यामुळे आकाशाकडे जेव्हा हे वळवले जातात टेलिस्कोप, तेव्हा उलट किंवा सुलट यांनी काही फरक पडत नाही. आणि सुरुवातीला टेलिस्कोप्स हे फक्त जहाजं, लांबची अंतरं बघण्यासाठी वापरली जायची. जेव्हा ते आकाशाकडे वळले त्यांनी खूप फरक पडला. गॅलिलिओ गॅलिली यांनी हा अशा प्रकारचा टेलिस्कोप आकाशाकडे वळवून ग्रह ताऱ्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली. त्याच्याबरोबरही काही लोक काम करत होते अर्थात बाकीचे. पण त्यांनी काय बघितलं याच्यापेक्षा त्यांनी त्याचा अर्थ काय काढला आणि त्यांनी विज्ञानात कसा फरक पडला हे अतिशय महत्वाचं आहे. आणि एखादा शोध लागून काहीतरी समजणं वैज्ञानिक दृष्टीने यासाठी खूप कठीण गणित करायला लागतात असं नाही. दिवसा सूर्याकडे बघण्याचा तर प्रश्नच नव्हता. त्यामुळे रात्री तारे बघत असताना गलिलिओच्या असं लक्षात आलं की जेव्हा गुरुकडे बघितलं तेव्हा गुरुच्या आजूबाजूला त्याला 3-4 आणखी तारे दिसले, बारीक छोटे, जे नेहमी आपल्याला दिसत नाहीत असे. त्यांनी दुसऱ्या दिवशी तेव्हा बघितलं तेव्हा 4च्या ऐवजी त्याला 3च तारे दिसले. त्यातले उरलेले 1-2 जरा आजूबाजूला आणखीन सरकलेले जाणवले. तिसऱ्या दिवशी बघितलं तर 2च दिसले. चौथ्या दिवशी बघितलं तर परत त्याला 4 दिसायला लागले. असं बघितल्यानंतर त्याला असं लक्षात आलं की एकाच थरात जर असतील आणि हे कमी जास्ती नाहीसे होत असतील तर ते एखाद वेळेस गुरुच्या मागे जात असले तर ते पुढे पण येत असतील. आणि जर तसं असेल तर हे गुरुच्या भोवती फिरत असतील आणि मग हे गुरुचे चंद्र असावेत. आणि मग पहिल्यांदा गुरुचे 4 चंद्र गलिलिओनी बघितले आणि बघितले त्या क्षणात त्याच्या असं लक्षात आलं की हे तारे गुरुभोवती फिरतायत, पृथ्वीभोवती फिरत नाहीयेत. त्यामुळे जुनी जी वैज्ञानिक संकल्पना होती जी मांडलेली होती टॉलेमीनी खूप आधी, जिओसेंट्रिक म्हणजे पृथ्वीमध्ये आणि बाकी चंद्र सूर्य तारे सर्व काही त्याच्या भोवती फिरतं असा जो सिद्धांत होता त्याला एक छेद देणारं काम त्याच काळात गलिलिओच्या थोडंसं आधी जवळपास कॉपर्निकस नावाच्या माणसाने केलेलं होतं. आणि त्यांनी सांगितलं होतं की बाबा सूर्याभोवती आपण सर्वजण फिरत असतो, पृथ्वी आणि बाकीचे ग्रह, पण त्याला तसा डायरेक्ट पुरावा नव्हता. गलिलिओच्या एका शोधाने, एका एक्सपेरिमेंटनी ताबडतोब काहीही न सांगता ताबडतोब हे सिद्ध झालं की सर्व चंद्र हे त्यांच्या मूळ ग्रहाच्या भोवती फिरतात, पृथ्वीभोवती फिरत नाहीत आणि ग्रह हे सुद्धा असेच सूर्याभोवती फिरत असावेत. किती झपाट्याने, किती वैज्ञानिक पायरी पुढे गेली फक्त टेलिस्कोप आकाशाकडे वळवला म्हणून. अर्थात त्यांनी जरी हे सांगितलेलं असलं तरी चर्चला हे मान्य नव्हतं. त्यांचा विश्वास पृथ्वी हेच महत्त्वाचं असल्यामुळे शेवटी त्याला त्या काळात त्या दोघांनाही अतिशय त्रास झाला, कॉपर्निकसला आणि गलिलिओलाही. काही वेळेस ते लोक पळून गेले कुठेतरी, पुस्तकं लिहिली, त्याच्यात लपून काही गोष्टी लिहिल्या, पण त्यांनी असं मान्य केलं नंतर किंवा नाही हे आम्ही सांगतोय ते खोटं आहे. पण ते कोंबडी झाकल्यासारखं आहे, सूर्य उगवायचा थोडीच राहणार आहे. जे समजायचं होतं ते लोकांना काही काळानंतर समजलंच आणि लक्षात आलंच, कारण खूप लोकांनी याच्यावर काम करायला सुरुवात केली. असे हे टेलिस्कोप्स, या टेलिस्कोपमुळे अनेक बदल झाले. जेव्हा आपण टेलिस्कोपबद्दल बोलतो तेव्हा 4 गोष्टी टेलिस्कोपबद्दल महत्त्वाच्या असतात. एक तर त्याचा डायमीटर, याला दुसरं एक नाव आहे, त्याला अपर्चर असं म्हणतात. कॅमेरा वापरणाऱ्या लोकांना माहिती असेल एफ स्टॉप आणि अपर्चर वगैरे. तर ह्या अपर्चरवर आत येणारा प्रकाश किती आहे हे ठरतं. जितका प्रकाश जास्ती असेल तितकी प्रतिमा जास्ती, पहिली प्रतिमा आहे ती खूप मोठी आणि चांगली होऊ शकते. आणि ती जर चांगली असेल तर त्याचं मॅग्निफिकेशन नंतरही जास्ती चांगलं होतं. त्यामुळे मोठं अपर्चर असणं हे महत्त्वाचं. पण असं लेन्स तयार करणं हे तितकंच कठीण असतं.
दुसरं, जितकी फोकल लेंथ जास्ती असेल, जितकी फोकल लेंथ जास्ती असेल तितकी पहिली प्रतिमा मोठी असणार आहे. आणि ती मोठी जर असेल तर पुढे मोठी दिसण्याचं प्रमाण आणि मॅग्निफिकेशन, जे मगाशी आपण म्हणलं फोकल लेंथ जास्ती म्हणजे मॅग्निफिकेशन जास्ती, त्यामुळे प्रतिमा तितकी मोठी दिसणार आहे. हा दुसरा भाग. त्यामुळे फोकल लेंथ जास्ती असायला पाहिजे. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे, याला दुसरं एक वैज्ञानिक कारण आहे, त्याला डिस्पर्शन आणि डिस्पर्शनला जोडून डिफ्रॅक्शन, या दोन गोष्टींमुळे एखादी गोष्ट जी बघतो आपण तो एक बिंदू न दिसता त्याच्या भोवती काही चक्र किंवा वलय असल्यासारखी दिसतात, रंगीत किंवा तशी. आपण कारमधनं चाललो असलो आणि समोर काचेवर जर पाऊस पडलेला असेल तर प्रत्येक ठिपका, त्या ठिपक्यातनं आपल्याला काही दिसत नाही, फक्त ते खूप ओलसर असेल तर कारच्या दोन्ही हेडलाईन्समधलं अंतर खूप कमी झालं आहे असं आपल्याला जाणवतं. हे कारण म्हणजे त्याच्या भोवतीची वलय अस्पष्ट असल्यामुळे चित्रात स्पष्टता दिसत नाही आपल्याला. टेलिस्कोपच्या बाबतीतही असंच होतं. आणि याला रिझॉल्विंग पॉवर असं म्हटलं जातं. जर दोन प्रतिमा सुस्पष्टपणे वेगळ्या दिसायच्या असतील तर त्याची रिझॉल्विंग पॉवर जास्ती असली पाहिजे. आणि त्याच्यासाठी त्याचा डायमीटर किती आहे आणि त्याची लांबी किती आहे ह्याचाही काही संबंध असतो. तो जरा कठीण भाग आहे, त्याच्याकडे मी आज येत नाही, पण हेही विचारात घेतलं पाहिजे. याला जोडून टेलिस्कोप नुसता तुम्ही ताऱ्याकडे वळवलात आणि ते बघत राहिला की तो चंद्राकडे बघत असाल तर चंद्र थोड्या वेळाने सरकतो. हातात धरून ठेवणं शक्य नाही. चित्र किंवा फोटोग्राफ काढायचा असेल तर त्याला कॅमेरा लावायला पाहिजे, म्हणून त्याला माउंटिंग सिस्टीम लागते. आणि या माउंटिंग सिस्टीमला मग कॅमेरा लावून चित्र बघून मग फोटोग्राफ काढणं शक्य होतं. मग असे मुळात प्रकाश येणाराच जर कमी असेल तर आजूबाजूच्या प्रकाशाचा त्याच्यावर परिणाम होणारच आहे. म्हणून चांगल्या क्वालिटीचे मोठे उत्तम टेलिस्कोप्स हे उंच डोंगरावर त्यांची लॅबोरेटरी स्थापित केलेली असते. त्याला मोठा डोम असतो आणि त्या डोमला एक स्लिट असते आणि ते पूर्ण वरचा भाग हा गोल फिरू शकतो. त्यामुळे आत लावलेला टेलिस्कोप हा असा हलू शकतो आणि डोम फिरल्यामुळे असाही हलू शकतो. त्यामुळे आपण पाहिजे त्या अँगलला ठेवून पाहिजे तो ग्रह किंवा तारा किंवा गॅलेक्सी किंवा न्यूट्रॉन स्टार किंवा ब्लॅक होल दिसत नाही, नेब्युला किंवा बाकीचे क्लाउड्स दिसतात, त्या सगळ्यांचा अभ्यास करणं शक्य होतं. ही रचना लहान नसते हे लक्षात घ्या. सगळ्यात मोठा टेलिस्कोप जो पॉप्युलर आहे, ज्याच्याबद्दल खूप लोकांना माहिती आहे, तो म्हणजे माउंट पॉलोमारवर असलेला विल्सन टेलिस्कोप अमेरिकेतला. त्याचं अपर्चर, त्याचे जो आरसा आहे तो 200 इंच डायमीटर्स आहे. 12 इंच म्हणजे 1 फूट, 120 म्हणजे 10 फूट, केवढा आकार होतोय हे लक्षात घ्या. आणि ते पूर्ण असेंब्ली ज्याच्यावर बसवली आहे, त्या नुसती नळी आणि त्याचा भाग, त्याचं वजन 14.5 टन आहे. आणि ते हलवायला पाहिजे, त्याच्यासाठी वेगळी यंत्रणा आणि ते अगदी नाजूकपणे हलवता आलं पाहिजे. त्याची रचना आणि त्याचं बॅलन्सिंगचं साधनं याचं वजन 500 टन इतकं आहे. आणि एक अतिशय छोट्या मोटरच्या साहाय्याने अगदी बारीक हालचाल त्याच्यात करता येते. त्याच्यासाठी मुद्दाम बनवलेले वेगळ्या प्रकारच्या कॅमेराज आहेत ज्याच्यातनं फोटोग्राफ्स काढता येतात. अर्थात आणखीन एक गोष्ट की हा जो टेलिस्कोप आहे तो रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप आहे. म्हणजे त्याच्यात भिंगाच्या ऐवजी खालचा जो ऑब्जेक्टिव्ह आहे ती आरशाच्या स्वरूपात आहे. आरसा का ह्याची चर्चा मी पुढच्या वेळेस करणार आहे. असे हे टेलिस्कोप्स. एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की महागडे असतात हो टेलिस्कोप. तुम्ही विकत घ्यायला गेलात ते खूप महाग असतात. आपल्याला असं सारखं वाटतं की अरे आकाशात बघावं, लहान मुलांची खूप इच्छा असते. अनेक विद्यार्थ्यांना असं वाटत असतं की आपण टेलिस्कोपमधनं ग्रह तारे बघावेत, गुरुची शनीची कडी बघावीत वगैरे वगैरे वगैरे.
आपल्यापैकी ज्यांनी ज्यांनी हे बघितलेलं असेल त्यांच्या असं लक्षात येईल की अरे आपण जी चित्र पाहतो त्याच्यापेक्षा त्यातनं दिसणारं फार वेगळं चित्र आहे, फारच थोडंसं आहे, कुठेच मानसिक समाधान नाही. ह्याचं कारण असं की आपण जे टेलिस्कोप्स वापरतो त्यांची मॅग्निफाईंग पॉवर, रिझॉल्विंग पॉवर आणि बाकीचे प्रॉब्लेम्स कमी करण्याची शक्ती ही कमी असते. किमती अफाट असतात. मोठ्या टेलिस्कोपच्या किमती तर मी सांगत नाही, पण $2,000-4,000च्या किमतीचे टेलिस्कोप्सनी सुद्धा फार चंद्र सुरेख दिसतो, पण बाकीचे ग्रह तारे खूप लांबचे, खूप आपल्याला काहीतरी बघायला मिळेल आणि त्याचे फोटोज काढता येईल. हे फार कठीण असतं, ॲडजस्ट करणं अतिशय कठीण असतं. त्यामुळे आपण जी पुस्तकातनं चित्र पाहतो ती आणि आपण टेलिस्कोप्समधनं जी बघतो ती याच्यात जमीन आसमानाचा फरक बरेच वेळा असतो, क्वालिटीमध्ये फरक असतो. डायमीटर दुप्पट झाला की आत येणारा प्रकाश चौपट होतो. त्याच्यामुळे किती पट डायमीटर मोठा आहे त्याच्यावर त्याची ताकद अवलंबून असते. आता ह्याच्यातही म्हणजे टेलिस्कोप्समध्येही खूप बदल झाले. पहिली गोष्ट मगाशी मी तुम्हाला सांगितलं की 2 बहिर्गोल भिंग जर असतील किंवा अंतर्गोल आरसा आणि बहिर्गोल भिंग असं वापरून जे केलेलं असतं, तो मोठे टेलिस्कोप्स आहेत ते, त्या सर्वातनं प्रतिमा येते ती उलटी येते. पण चंद्राची प्रतिमा सरळ काय किंवा उलटी काय, किंवा एखाद्या ताऱ्याची प्रतिमा सरळ किंवा उलटी, यांनी आपल्याला काहीच फरक पडत नाही. पण जमिनीवर लांबचं अंतर जर बघायचं असेल मला आणि त्याच्यासाठी मी जर असा टेलिस्कोप वापरला आणि प्रतिमा उलटी दिसली तर त्याचा काहीच उपयोग नाही. म्हणून ह्या ऑब्जेक्टिव्हच्या पुढे तशाच प्रकारचा त्याच अंतराचं आणखीन एक ऑब्जेक्टिव्ह बसवून ती प्रतिमा परत सरळ केली जाते. आणि असे टेलिस्कोप जे असतात त्यांना फील्ड ग्लासेस असं म्हटलं जातं. बरेच वेळा आहे ते लांब नळीसारखे असतात. सिनेमातनं किंवा जहाजांवरनं एक दुसरं जहाज बघताना जे आपल्याला लांब नळ्या घेतलेले लोक दिसतात ते आर ऑल ऑफ दिस टाईप. पण एक डोळा बंद करायचा, एकाने बघायचं, हे त्रासदायक. त्यामुळे बायनॉक्युलरचा वापर सुरू झाला आणि याच्यातही एक बदल करण्यात आला. पहिली गोष्ट त्यांनी अशी केली की एक बहिर्गोल आणि एक अंतर्गोल भिंग जर वापरून बायनॉक्युलर तयार केलं तर ती प्रतिमा उलटी होत नाही, सरळ राहते. पण त्याच्या मॅग्निफिकेशनला काही मर्यादा आहेत. पण तुम्ही जर क्रिकेटची मॅच बघत असाल किंवा बॉक्सिंगची मॅच बघत असाल किंवा थिएटरमधले ॲक्टरच्या चेहऱ्यावरचे भाव बघत असाल तर त्याच्यासाठी जे छोटे छोटे पॉकेट साईजचे किंवा छोट्या बायनॉक्युलर्स असतात, या सर्व कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह मिरर याच्या कॉम्बिनेशनने बनवलेले असतात. पण आणखीन बायनॉक्युलर्स आपल्याला बघायला मिळतात त्याच्यात जड असतात, त्यांना प्रिझमॅटिक बायनॉक्युलर्स असं म्हटलं जातं. त्याच्यात एकाच्या ऐवजी 2 प्रिझम्स वापरून हे प्रकाश किरण परावर्तित केले जातात आणि लांब नळीच्या ऐवजी नळी लहान केली जाते. काही वेळेस त्याच्यात गेल्या वेळेस मी सांगितले तसे पेंटाप्रिझम्स वापरून ही दिशा परत सरळ केली जाते आणि त्यामुळे 2 डोळ्यांनी बघितल्यामुळे आपल्याला दिसणारं चित्र हे अतिशय सुस्पष्ट आणि चांगलं दिसतं. आपल्यापैकी अनेक लोकांनी बायनॉक्युलर्स वापरले असतील आणि त्याच्यावर काही आकडे लिहिलेले असतात. माझ्याकडे जी आहेत सिअरची ती काहीतरी 7x35ची आहे. त्याच्याहून चांगल्या मिळतात अनेक, काही 9x21 किंवा 11x18 वगैरे अशा वेगवेगळ्या टाईपच्या बायनॉक्युलर्स मिळतात. पण या आकड्यांचा काय अर्थ आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. समजा 7x35 किंवा 7x55 अशी मी बायनॉक्युलर घेतली तर 7x35 पेक्षा 7x55ची बायनॉक्युलर ही जास्ती चांगली. का? याचं कारण असं की पहिला आकडा जो 7 आहे ती प्रतिमा किती पट मोठी दिसते हे सांगणार आहे. त्यामुळे एखादी गोष्ट 7 पट मोठी दिसणार आहे आणि माझी दृष्टी जी आहे त्यातनं बघण्याची ही 35 डिग्रीपर्यंत मला गोष्टी दिसणार आहे. त्याच जर 55 डिग्रीपर्यंत दिसण्याचे असतील तर प्रत्येक भिंग हे मोठं असलं पाहिजे, जास्ती चांगल्या पद्धतीने डिझाईन केलेलं असलं पाहिजे. त्यामुळे त्याची किंमत त्या प्रमाणात वाढणार आहे. पण मला जर प्रतिमा जास्ती मोठी पाहिजे असेल
म्हणजे 7च्या ऐवजी 9 किंवा 11 पाहिजे असेल तर एकूण अंतर वाढलं पाहिजे, कारण ऑब्जेक्टिव्हची फोकल लेंथ वाढली पाहिजे. त्यामुळे त्यांनी निर्माण होणारा कोन हा कमी होतो. त्यामुळे 21 डिग्री मधलंच दिसतं पण ते 9 पट मोठं दिसतं. अशा हे आकडे जोडलेले असतात. त्या पुढच्या वेळेस तुम्ही बायनोक्युलर वापराल तेव्हा त्याच्यावर काय आकडे लिहिले तेही बघा, आणि जड आहे का आणि त्याच्यात प्रिझम्स आहेत का ह्याच्याकडेही लक्ष द्या. बायनोक्युलर्समध्ये बदल झाला, टेलिस्कोप्समध्येही बदल झाला. याचं कारण होती. पहिली गोष्ट अशी की आपण प्रकाशाबद्दल बोलतोय. खरं तर आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा एक छोटासा भाग त्याच्याबद्दल बोलतोय. आणि विश्वात जेव्हा माहिती आपल्याकडे पृथ्वीकडे येत असते ती फक्त प्रकाश किरणांच्या रूपातच येते असं नाही, तर वेगवेगळ्या पद्धतीने इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमच्या वेगवेगळ्या भागातनं येते. आणि यातली कितीतरी माहिती ही रेडिओ वेव्हच्या द्वारे येत असते. या रेडिओ वेव्हची तरंगलांबी खूप मोठी असते. त्यामुळे भिंगातनं हे दिसणं शक्य नाही. त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारचे रेडिओ टेलिस्कोप्स तयार केले जातात. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे नारायणगावला तो GMRT आहे, जायंट मीटर रेडिओ टेलिस्कोप. मीटर वेवलेंथ असलेला, मीटर्समध्ये ज्याची वेवलेंथ आहे असा. वेवलेंथ म्हणजे तरंगलांबी ज्याची त्या प्रकारची आहे. त्याच्यातनं जी प्रतिमा तयार होती ती डोळ्याला दिसत नाही, पण इलेक्ट्रॉनिक्स यंत्राच्या सहाय्याने ही प्रतिमा निर्माण करता येते आणि ती आपल्याला बघता येते. प्रकाश किरणांचे स्वतःचे काही प्रॉब्लेम्स आहेत. त्यातलं एक म्हणजे प्रकाश किरण जेव्हा आरपार जातात तेव्हा त्याचं विघटन होऊन त्याचे सप्तरंग होतात. त्याची चर्चा आपण पुढच्या वेळेस करणारच आहोत. पण जर एक ताऱ्याच्या ऐवजी त्याच्या भोवतीचे रंग दिसायला लागले तर कसं चालेल? म्हणून त्याच्याऐवजी आरशांचा वापर सुरू झाला आणि मग रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप्स. आणि आज जगभर जे आपल्याला अनेक मोठे महत्त्वाचे टेलिस्कोप दिसतात हे सर्व रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप्स आहेत. रिफ्रॅक्शन म्हणजे अपवर्तनाबद्दल मी बोलताना गेल्या वेळेसच तुम्हाला सांगितलं होतं की हवेचे थर सुद्धा रिफ्रॅक्शनचा परिणाम करतात. आणि जर मी एखाद्या ताऱ्याकडे बघत असलो आणि मध्ये जर हवेचे थर असतील आणि ते जर हालत असतील तर मला दिसणारी ताऱ्याची प्रतिमा ही वाकडी तिकडी किंवा खराब दिसणार आहे. मग काय करायला पाहिजे? तर त्याच्या पलीकडे जाऊन जर मी चित्र काढू शकलो किंवा त्याच्या पलीकडे जाऊन जर मी टेलिस्कोप वापरू शकलो तर त्याचा फायदा होणार आहे. म्हणून सॅटेलाइट्समधनं टेलिस्कोप्स धाडले जातात. हबल टेलिस्कोपचं नाव आपण सर्वजण ऐकतो. त्या हबल टेलिस्कोपचं काच खराब झाली होती आणि ती दुरुस्त केली वगैरे वगैरे ही बद्दल अनेक लोकांनी वाचलं असेल. तर हा रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप आहे आणि तो आपल्या ॲटमॉस्फिअरच्या बाहेर आहे. त्यामुळे ॲटमॉस्फिअरचे परिणाम कुठलेही त्याच्यावर होत नाहीत. त्यामुळे त्याच्यावरच्या प्रतिमा ह्या अतिशय उत्तम प्रकारे येतात. त्या प्रतिमा तिथे निर्माण झाल्यानंतर त्या पृथ्वीवर धाडल्या जातात आणि आपण त्या बघतो. असा हा रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. त्याच्यानंतर नवा पण चंद्रशेखरांच्या नावाने त्या चंद्रशेखरांच्या नावाने लावलेला पण एक टेलिस्कोप आता स्पेसमध्ये आहे. असे अनेक टेलिस्कोप्स असतात जे सॅटेलाईट्सच्या द्वारे लॉन्च केले जातात आणि त्याच्यातनं ग्रहताऱ्यांचा शोध घेतला जातो. पृथ्वीवर जर असेल तर जिथे ॲटमॉस्फिअरमध्ये अशुद्धता खूप कमी आहे तिथे असे टेलिस्कोप बसवले जातात. उंच या वाळवंटी प्रदेशात जिथे आजूबाजूला कुठेही प्रकाश नाही तिथे जर उंच एखादा डोंगर असेल तर त्या भागात तिथे टेलिस्कोप्स असे बसवले जातात. ऑब्झर्वेटरी बसवली जाते आणि तिथे जाऊन हे सर्व फोटोग्राफ्स घेतले जातात जे आपल्याला इतके सुरेख अनेक वेळा दिसतात. ते असे टेलिस्कोप्स कसे वापरायचे? तर तुम्ही जेव्हा एखादा टेलिस्कोप बघाल किंवा तुमच्या बरोबर मित्र असेल कोणी त्याच्याबरोबर बघता आला तर त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. मी जे काय सांगितलं आहे त्याचा विचार करून टेलिस्कोपमधून आपल्याला कसं दिसतंय काय दिसतंय याच्याकडे बघा. आपल्या मित्रपरिचितांना सांगा. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. प्रकाशाबद्दल आणि कितीतरी गोष्टी बोलायच्या आहेत. आपल्या दृष्टीबद्दल बोलायचं आहे आणि प्रकाश किरणांचं विघटन आणि जो इंद्रधनुष्य वगैरे आपल्याला दिसतं तोही प्रकाशाचाच भाग.
त्या सर्वाची चर्चा करण्यासाठी आपण परत भेटणार आहोत पुढच्या वेळेस. तोपर्यंत नमस्कार.